आज दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे सकाळी ठीक 11 वाजता महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघ शाखा हिंगोलीच्या वतीने महसूल मंत्री महोदयाच्या मार्फत विधिमंडळात अधिकारी व कर्मचारी यांच्या विना चौकशी होणाऱ्या निलंबनाच्या घोषणा व महसूल विभागाच्या दीर्घकालीन प्रलंबित असलेल्या आर्थिक सेवाविषयक विविध मागण्यांचा निपटारा न झाल्यामुळे आंदोलन करण्यात आले व माननीय जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार शेनगाव सखाराम मांडवगडे, तहसीलदार औंढा नागनाथ हरीश गाडे, तहसीलदार वसमत शारदा दळवी, तहसीलदार कळमनुरी जीवक कांबळे, आप्पासाहेब पाटील, अश्विन कुमार माने, एस.डी. सराटे, नकुल वाघुंडे, पी.एन. मडवी, अमोल कदम, एस.बी. जोशी, पी.आर. गिरे, जी.डी. शेळके, आर.पी. देशमुख, एस.जी. थोरात, बबन व्यवहारे, पी.एन. रणवीर, व्ही.एम. चव्हाण, गुग्गे, चोरमारे यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, टी.व्ही. 7 हिंगोली। अधिकारी कर्मचारी समन्वय महासंघाचा हम सब एक है, हम सब एक है, हम सब एकंदरीत जी विधिमंडळामध्ये आमचे ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी आणि 4 तहसीलदार यांच्या निलंबनाची जी कारवाई करण्यात आली होती त्या अनुषंगाने व इतर महसूल विषयक प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने एक सर्व आमच्या महसूलच्या वेगवेगळ्या संघटनेचे एकंदरीत असं सामूहिक 19 तारखेपासूनचं जे आंदोलन आहे त्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी महोदय यांना नोटीस देण्याच्या अनुषंगाने आज आमच्या सर्व संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी येथे उपस्थित आहेत। मूळतः एखाद्या कारवाई करण्यापूर्वी त्याला नोटीस देणं हे प्रथम हे असतं की त्या नैसर्गिक न्याय तत्त्वाचं पालन होणं अपेक्षित होतं, परंतु थेट त्या कर्मचाऱ्यानं विज्ञ असतो, त्यांना माहीत नसतं की कोणती बाब झालेली आहे आणि त्याचं अचानक निलंबन होतं। ही एकंदरीत आम्ही महसूल कर्मचाऱ्यांच्या एकंदरीत त्यांना काम करताना त्यांच्या मनोबल खच्चीकरण करणारे आहे। जर अशा प्रकारे जर कारवाया होत राहिल्या तर पुढे खूपच गंभीर स्वरूप येऊ शकतं, कारण की गौण खनिज खूप किचकट विषय आहे। फक्त महसूल विभागालाच या बाबतीत टार्गेट केलं जातं। ही सामूहिक जबाबदारी जी.आरमध्येही अधोरेखित केली आहे की पोलीस प्रशासन असो की आर.टी.ओ. विभाग असो, एकंदरीत सर्वांचीच आहे। महसूल विभागाकडे कुठलाही असे सशस्त्र असं हे असणं नसतं की आम्ही त्याच्यावरती पायबंद करू शकू, पण दरवेळेला जेव्हा अवैध गौण खनिजाचा विषय येतो त्यावेळेला निलंबनाची कारवाई फक्त मात्र महसूलच होते, पण इतर विभागांची जबाबदारी निश्चित केलेली दिसत नाही। आणि वारंवार हे जे विधिमंडळातून जे निलंबनाचे प्रकार घडत आहेत त्यावरती म्हणजे सर्वच आमच्या महसूलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे। जेव्हा त्याची सखोल चौकशी अंती व्हावी तर ती ठीक आहे, परंतु अशा प्रकारे जे कारवाई होत आहे त्याचा सर्व संघटनांतर्फे आम्ही विरोध करत आहोत। तर हा आज त्याच्या अनुषंगानेच आम्ही निवेदन देत होतो। बाकीचे काही विषय आहेत, ॲग्रिस्टॅकची हे आहे बाबतीतला आहे, कृषी विभागाचा जी.आर आहे, पण सर्वच थोडी जबाबदारी हे फक्त महसूल प्रशासनालाच घेतलं जातं। तर हा असे बरेच प्रॉब्लेम आहेत की आमच्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा लॅपटॉपचा विषय असू दे, त्याच्या एकंदरीत सर्व विषयांच्या अनुषंगाने आम्ही आज जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्याकरता येथे आलो।